और अधिकारी महातोटे अधिकारी ठेकेवाल्यांना मदत करतात। आता त्या अधिकाऱ्यांना काय बोलू नाही बरोबर साहेब तुम्हाला मान सन्मान दिला माझ्या दृष्टीने लॉईंड करायचं आहे तुम्हाला 100% पण तुम्ही आमच्यासाठी कन्व्हिन्स करू नका। त्या अधिकाऱ्यांना मस्ती आहे, त्या अधिकाऱ्यांना मस्ती आहे साहेब। आमच्या टॅक्स मधनं पैसे आणि पगार जातो आणि ते आम्हाला सांगतात की 5 जणांची व्हिडिओ रेकॉर्डिंग नका करू, हे चुकीचं साहेब। न्याय मिळाला तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सर्व पक्ष असतील त्यांना वेगळा न्याय आणि मनसेला का वेगळा न्याय, कारण की मनसे त्यांना जाब विचारते, मनसेमध्ये कोणी ठेकेदार नाही आणि त्यांच्या अंगाशी येतं उत्तर द्यायला, त्यामुळे ते 5 जण व्हिडिओ रेकॉर्डिंग नका करू हे त्यांचं म्हणणं आहे। आम्ही तर विनंती केलेली की आम्ही 11 जण, सकाळीच मी सांगितलेलं मोर्चा चालू व्हायच्या अगोदर 11 जणांचं आमचं शिष्टमंडळ जाईल, 11 जण आम्ही भेटू आणि आमच्या प्रश्नाची उत्तर घेऊ। पण जर तिथे जाऊन आम्हाला वेटिंगला उभं करत असतील आणि मातुरडेपणा करत असतील तर ते चुकीचं आहे सर। त्यांना म्हणा आता खाली या, खाली आम्ही बोलू। तुमच्यापैकी 11 जण सिलेक्टेड काढा साहेब, तिथेच काढलेले आम्ही, तेव्हा काढलेले। त्या अधिकाऱ्यांना मस्ती आहे की नाही सांगा मला। त्यांना तेच सांगितलं साहेब, तुमच्या कायदा व्यवस्था राखणं तुमचं काम आहे, आमचंही तुम्हाला सहकार्य करणं काम आहे, पण हे अधिकारी मातुरडे पोलिसांना पुढे करतात आणि मग आमच्यावर गुन्हे दाखल करायचे प्रयत्न करतात। खाली आता साहेब, आता आम्ही वर नाही साहेब, आमची पण काही रिस्पेक्ट आहे, वर नाही साहेब। अर्धा तास वाट बघू, अर्ध्या तासात त्यांच्या केबिन मध्ये आम्हाला कसं घुसायचं ते बघू मग आम्ही, मग किती पण बंदोबस्त लावा। नाही बरोबर आहे ना, एका पक्षाला मला भारतीय जनता पार्टीला वेगळा न्याय, प्रताप सरनाईकांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय। सचिनजी, काय झालं मंडळ आता गेलं होतं महानगरपालिकेत, तुम्ही आता लगेच तवा बाहेर आलात, काय सांगाल? आंदोलन महानगरपालिकेत पोलिसांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही शिष्टमंडळ घेऊन चला, तुमचे विषय आहे ते बसून आपण चर्चा करू, परंतु आम्हाला भाईंदर पश्चिमचे PI असतील किंवा इतर पोलीसवाले असतील त्यांनी आम्हाला वरती गेल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांचे, हे माजुर्डे अधिकारी आहेत, मी म्हटलं ना मगाशीच, हे माजुर्डे अधिकारी ठेकेदारांचे हे कार्यकर्ते, त्यामुळे ते काय म्हणतात की 5 जण पाहिजेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार नाही, शूटिंग होणार नाही। मी त्या अधिकाऱ्यांना, माजुर्डे अधिकाऱ्यांना आणि आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो, ज्या वेळेला इकडचे मंत्री महोदय असतील, इकडचे 145 आमदार असतील, त्यावेळेला येतात, त्यावेळेला व्हिडिओ शूटिंग चालू असते का? आणि कुठला GR आहे तुमचा महापालिकेकडे की महापालिकेच्या कुठल्याही दालनात शूटिंग करता येणार नाही, व्हिडिओ काढता येणार नाही, फोटो काढता येणार नाही? त्यावेळेला 50-50 कॅमेरे चालू असतात आणि 100-150 कार्यकर्ते असतात, त्यांना घेऊन ते चर्चा विषय मांडत असतात। आज आम्ही कामगारांचे प्रश्न घेऊन आलेलो आहेत आणि जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार आतमध्ये अधिकाऱ्यांबरोबर बसलेले आहेत, कारण की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कुठलाही ठेकेदार नाही, कोणाचे पैसे मागत नाही। आम्ही काय मागतो ते न्याय मागतो आणि न्याय मागताना त्यांना जे प्रश्न विचारतो त्यामुळे ते जळजळीत होतात आणि जळजळीत झाल्यानंतर त्यांचे हे माजुर्डे अधिकारी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उत्तर द्यायला बांधील होत नाहीत, त्यामुळे ते घाबरलेले आहेत, बिथरलेले आहेत। त्यामुळे पोलिसांना पुढे करून हा कामगारांवर अन्याय तर चालूच आहे, आज त्यांनी पुन्हा एकदा अन्याय सिद्ध करून दिलाय, म्हणून आम्ही आज खाली बसलेलो आहे। जोपर्यंत अधिकारी खाली येत नाहीत तोपर्यंत आम्ही आता उठणार नाही। त्यानंतर आता 2 गेट बंद आहेत, त्याच्यानंतर पूर्ण गेट बंद करू। अर्धा तासाची वेळ आहे, जर कामगारांवर तसेच अन्याय करायचे असतील आणि 1 नंबरचं बक्षीस मिळाल्यानंतर गाडीत रुबाबात फिरायचं असेल तर या कामगारांना न्याय द्यावा लागेल। एक आमदाराचा ठेका आहे ग्लोबल, दुसऱ्या आमदाराचा ठेका आहे कोणार्क, आणि हे दोघे मिळून हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर आरोप होऊ नये म्हणून हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर दबाव टाकत आहेत। तर आम्ही त्यांना दबावाला बळी पडणारे मनसेचे कार्यकर्ते नाही, हे राजसाहेबांचे कार्यकर्ते, हे अविनाश दादा जाधव यांच्या तालमीत वाढलेले कार्यकर्ते, त्यामुळे त्यांना हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय ते हिंगा दाखवल्याशिवाय आज राहणार नाही। आता आपली भूमिका काय? मीरा भाईंदर महानगरपालिकेने जो ठेकेदार नेमला आहे त्याच्यावर एका संघटनेचं वर्चस्व आहे आणि ती संघटना आज कामगारांच्या न्याय हक्कावर, अहो त्या संघटनेचे कामगारांचं वाटोळं केलंय। जी संघटना म्हणताय, मला नाव घ्यायला पण लाज वाटते, त्या संघटनेचं नेहमी अन्याय केलाय। त्यांना ग्रॅज्युएटी मिळून द्यायचा नाही, त्यांच्या 10 तारखेचा पगार आतमध्ये मिळाला नाही पाहिजे, ते स्वतः ठेकेदार आहेत। तुम्ही काढून बघा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही काढून बघा, श्रमजीवीचे नेते आहेत, हे स्थानिक जे इकडचे नेते आहेत ते ठेकेदार आहेत की नाही?
आणि हे ठेकेदार अधिकाऱ्यांचे साठवलेट आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हे भेटून देत नाही, त्यांच्याशी चर्चा करत नाही, कारण की त्यांची लायकीच नाही आमच्यावर चर्चा करायची. कळलं का? त्यांची जर लायकी असते तर त्यांनी आमचे प्रश्न ऐकले असते आणि त्याच्यावर ताबडतोब निवारण केलं असतं. आतापर्यंत तुमचा जो मोर्चा होता तो शांतपणे चालला होता आणि आता वरती गेले तुम्ही आणि खाली आले त्याच्यानंतर अहो, हे अधिकारी स्वतःला काय समजतात हे कळत नाही हो. हे अधिकारी आमच्या टॅक्स रूपातले पैसे ते जे पगार घेतात, हे पानपट्टे जे अधिकारी बसलेत, किती वर्षापासून बसलेत हो, त्यांना माहित नाही का? ते आज अतिरिक्त आयुक्त आहे. आयुक्त नसताना त्यांची जबाबदारी असते की एखादं शिष्टमंडळ आलंय की त्यांना व्यवस्थित चर्चा करावी, त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायचे आणि त्याच्यावर उत्तरं द्यायची. पण हे पानपट्टे जे आहेत ना, हे भ्रष्ट अधिकारी आहेत हो. व्हाईट कॉलर घेऊन फिरायचं. आता कुठेतरी रिटायरमेंट, आता यांच्या अगोदर त्यांच्याकडे जो पदभार होता अतिक्रमणचा, ह्या अतिक्रमणच्या पदभारातनं त्यांनी लग्न लावलेत हो. हे पुरावेत आमच्याकडे. उद्या मागू द्या, माझ्यावर केस करू द्या, माझ्याकडे पुरावेत. हे जे मीरा भाईंदर शहरातून वसुली केली आणि त्यात ते लग्न करतात, यांची काय लायकी आहे अधिकाऱ्यांची? कामगारांवर अन्याय करतात. एक नंबर भेटला की त्या गाडीवर बसून हेच पानपट्टे फिरत होते की नाही आयुक्तांच्या बाजूला, हेच आमदार होते की नाही सगळे. मग आज कामगारांच्या हक्काचे प्रश्न येतात त्यावेळेला काय झोपी जातात? हे काय हिसोंग करतात? कॅमेरे नको, शूटिंग नको. ह्यांच्या बापाच्या घरचा कायदा आहे का? अहो, सरकारचा कायदा आहे, GR आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर व्हिडिओ शूटिंग होणार, फोटो काढणार आणि शिष्टमंडळाला भेटायला. 11चं शिष्टमंडळ त्यांना जास्त झालं का? ह्याच्यानंतर आम्ही नक्कीच देखरेख करू. आमच्याकडे फोटो व्हिडिओ आहेत. ज्यावेळेला नरेंद्र मेहता येतात, ज्यावेळेला प्रताप सरनाईक येतात, त्यावेळेला ह्यांना चालतात का? कारण की ठेकेदार आहेत ना, ठेकेदारांचं बरोबर ऐकलं जातं. वरती तुम्ही गेलात, वरती कोणते अधिकारी भेटले आणि त्यांच्याशी काय चर्चा? अहो, वरती अधिकाऱ्यांना आम्हाला भेटूनच नाही दिलं. आम्हाला पोलिसांनी सांगितलं की अधिकारी सांगतात की 5 जण या, व्हिडिओ शूटिंग काढू नका, फोटो काढू नका. मी पोलीस PI साहेबांना सांगितलं, साहेब हा कायदा फक्त मनसेसाठी आहे का? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे व्हिडिओ फोटोज आहेत. प्रताप सरनाईक असले, नरेंद्र मेहता असले की 100 जण चालतात तुम्हाला चर्चा करा, व्हिडिओ शूटिंग चालते. आणि मनसे आल्यावर चालत नाही का? अहो, यांची लायकीच नाही मनसेला उत्तर द्यायची. कळलं का? त्यामुळे हे सगळं घडत आहे आणि या अधिकाऱ्यांमुळे ना हे सगळे माजलेत ठेकेदार पण. महाराष्ट्र निर्माण सेनेचा आता तुमची काय भूमिका असणार आहे? कधीपर्यंत तुम्ही ते थांबणार आहे? आम्ही मोर्चा शांततेतच काढला होता, पण त्याला वेगळं वळण द्यायचं काम या भ्रष्ट अधिकारी करत आहेत. आम्ही PI साहेबांना विनंतीच केली होती की साहेब आम्ही 11 जण येतो, चर्चा करतो, कारण की 5 डिपार्टमेंट आहे, 5 डिपार्टमेंटचा एक माणूस घेतला होता आणि आमचे मनसेचे 6 जण होते, असे 11 जण होतो, तर त्यांना तेही नाही चालत. आम्ही शांततेत काढलाय. आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलाय. आता दरवाजे बंद झालेले आहेत. ह्याच्यानंतर अर्धा 1 तास वाट बघू, नंतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्टाईल माहिती आहे तुम्हाला. काय करायचं साहेब? आता वर नाही ना, आता काय तुमची रिस्पेक्ट केला का? तुमच्या पोलीस खात्यांचा आम्ही नेहमी रिस्पेक्ट केला पाहिजे. नाही, त्यांना आता या म्हणा, आम्ही नाही आता नाही. बस त्यांना आता गरज असतील कामगाराची तर यावं. आता कसं काम चालू होतं